राधानगरी पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी बैठक पार पडली. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी 2 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. माघारीसाठी दिलेल्या मुदतीत कुणीही अर्ज मागं न घेतल्यानं निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. सभापती पदासाठी काँग्रेसचे राजेंद्र यशवंत उर्फ RY पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संग्राम कलिकते यांच्यात थेट लढत झाली. उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या अश्विनी चंद्रकांत चौगले आणि शिंदे सेनेचे केरबा पाटील यांच्यात सामना झाला. हात उंचावून घेतलेल्या मतदानात 6 विरुद्ध 4 मतांनी काँग्रेसचे RY पाटील यांची राधानगरी पंचायत समितीच्या 42व्या सभापतीपदी निवड झाली, तर 37व्या उपसभापतीपदी काँग्रेसच्याच अश्विनी चौगले यांची निवड करण्यात आली. राधानगरी तालुक्यातील सर्व वाड्या वस्त्यांपर्यंत शासनाच्या योजना आणि सुविधा पोहोचवण्यासाठी पंचायत समिती सदस्य आणि प्रशासनाच्या सहकार्यानं काम करणार असल्याची ग्वाही सभापती RY पाटील यांनी दिली. उपसभापती अश्विनी चौगले यांनी सर्वांगीण विकासाबरोबर महिला सबलीकरणाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं. 4 वर्षांहून अधिक काळ राधानगरी पंचायत समितीवर प्रशासक कार्यरत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, सूर्यकांत पाटील, वंदना जाधव, अमृता पाटील, पूनम पाटील, मंगल कांबळे यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश कामत, कक्ष अधिकारी मनीषा कोरडे, विस्तार अधिकारी लालासो मोहिते आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे तालुक्यातील AY पाटील, PD धुंद्रे, सदाशिव चरापले, AD पाटील, महादेव कोथळकर, रवींद्र पाटील, अभिजित तायशेटे, नेताजी पाटील, रणधीर मोरे, बाजीराव चौगले, बबन जाधव आदी नेत्यांसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर राधानगरी ते सोळांकूरपर्यंत रॅली काढत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.